Very good morning to all. In this lecture, we are going to discuss the new article that is combination of spring in simple harmonic motion. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण सिंपल हार्मोनिक मोशनच्या केसमधली व्हेरियस एक्सप्रेशन्स डिराईव्ह केलेत, त्याचं फिजिकल इंटरप्रिटेशन्स, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स, त्याचबरोबर एनर्जी इन SHM, त्यांचे करस्पॉन्डिंग ग्राफ्स, या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जर काय एखादी स्प्रिंग ब्लॉक सिस्टीम आहे, त्या सिस्टीममध्ये जर काय नंबर ऑफ स्प्रिंग जर काय अटॅच केल्या असतील किंवा एकत्र आणले असतील तर त्या केसमध्ये इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय बनेल आणि त्या इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंटच्या थ्रू आपण टाईम पिरियड फाइंड करू शकतो. ठीक आहे. आणि करस्पॉन्डिंग चॅप्टर्सवरती आपण जे प्रिव्हियस इयर्सला एंट्रन्स एक्झाममध्ये जे क्वेश्चन्स आलेले आहेत ते आपण डिस्कस करू. ठीक आहे. तर बघा, कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग्समध्ये आपण सिरीज कॉम्बिनेशन आणि पॅरलल कॉम्बिनेशन्स हे दोन कॉम्बिनेशन्स बघतो. ठीक आहे. ज्या वेळेला आपण कॉम्बिनेशनचा विचार करतो त्या वेळेला आपल्या लक्षात येतं की आपण या अगोदरच्या लेक्चर्समध्ये किंवा या अगोदरच्या सिलेबसमध्ये 11th आपण कॉम्बिनेशन्स ऑफ सेल्स, कॉम्बिनेशन्स ऑफ रेजिस्टर्स हे आर्टिकल्स पाहिलेले आहेत. आपल्याला माहीत आहे कॉम्बिनेशन्स ऑफ रेजिस्टर्समध्ये आपण पॅरलल कॉम्बिनेशन, सिरीज कॉम्बिनेशन बघितलं होतं आणि त्या सिरीज कॉम्बिनेशन आणि पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला करस्पॉन्डिंग इक्विव्हॅलंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू तुम्ही फाइंड केला होतं. सिमिलरली तुम्हाला जर काय स्प्रिंग ब्लॉक सिस्टीम दिली असेल आणि त्या स्प्रिंग ब्लॉक सिस्टीममध्ये नंबर ऑफ स्प्रिंग अटॅच केले असतील. ओके. आता इथं बघा, आपण सिरीज कॉम्बिनेशन आणि पॅरलल कॉम्बिनेशन्स बघतो. ठीक आहे. तर आता बघा, आपली ही जर पहिली फिगरचा आपण विचार केला, फर्स्ट फिगरचा, तर आपल्याला काय दिसतं, एक रिजिड सपोर्टला एक स्प्रिंग अटॅच केले आणि त्याच्या एका फर्दर एंडला एक मास ब्लॉक आहे. ठीक आहे. ही आपली जनरल सिस्टीम झाली ज्याच्यामध्ये आपण एक स्प्रिंग यूज करतो. ठीक आहे. तर बघा, या केससाठी आपला जो काय टाईम पिरियड असतो, आता फॉर एक्झाम्पल या स्प्रिंगचा जो काय स्प्रिंग कॉन्स्टंट आहे तो के आहे. स्प्रिंग कॉन्स्टंट एक अशी व्हॅल्यू असते किंवा एक असा कॉन्स्टंट आहे ज्याच्यावरून आपण स्प्रिंगची स्टिफनेस किंवा रिजिडिटी डिफाईन करतो. ठीक आहे. जेवढी जास्त स्टिफनेस तेवढी जास्त एक्सटेन्शनला त्याला फोर्स प्रोव्हाइड करायला लागेल. ठीक आहे. तर बघा, या केसमध्ये जो टाईम पिरियड आहे T = 2π × m/k हा तुमचा जनरल टाईम पिरियडचा इक्वेशन बनतं. टाईम पिरियड T = 2π √ m/k. m म्हणजे काय असेल, इनर्शियल मास फॅक्टर, बरोबर आहे का, या ब्लॉकचं, आणि k म्हणजे काय असणार आहे, स्प्रिंग कॉन्स्टंट k असेल. ठीक आहे. ओके. करस्पॉन्डिंग जर तुम्हाला टाईम पिरियडची व्हॅल्यू भेटली तर तुम्ही फ्रिक्वेन्सीसुद्धा काढू शकता. फ्रिक्वेन्सी f = 1/t. ओके. म्हणजे 1/2π √ k/m. ठीक आहे. तर आता बघा, इथं तुम्हाला ही झाली आपली जनरल केस. ठीक आहे. आता बघा, या केसमध्ये तुम्हाला 2 स्प्रिंग्स कनेक्ट केलेले असतात. ठीक आहे. आता हे कॉम्बिनेशन कोणतं आहे, तर सिरीज कॉम्बिनेशन आहे, तुम्ही इझिली सांगू शकता. ठीक आहे. तर बघा, सिरीज कॉम्बिनेशन मला का म्हटलं, आणि या साईडला आपण जे काय ड्रॉ केलेलं आहेत फिगर, ॲक्च्युली हे अगोदर ड्रॉ करण्याचा उद्देश हाच आहे की आपला वेळ थोडासा वाचेल आणि आपण क्विकली मॅक्झिमम आपण आर्टिकल कवर करून न्यूमरिकल्स बघू शकू. ठीक आहे. या अगोदरचे लेक्चर्स तुम्ही पाहिले नसेल तर जरूर पहा किंवा नंतरला जरी तुम्ही तुमच्या टाईमनुसार पाहिलं तरीही चालेल. ठीक आहे. तर बघा, यामध्ये पॅरलल कॉम्बिनेशन्स आपण म्हटलं आहे आणि इथं सिरीज कॉम्बिनेशन म्हटलं आहे. सिरीज कॉम्बिनेशन्स एखाद्या डायग्रॅममध्ये किंवा एखाद्या न्यूमरिकलमध्ये दिलं असेल तर ते कसं फाइंड करायचं किंवा कसं रेकग्नाइज करायचं. तर बघा, सिरीजमध्ये स्प्रिंगचं एक एंड रिजिड सपोर्टला किंवा फिक्स सपोर्टला अटॅच असतं आणि फर्दर एंड ओके स्प्रिंगच्या म्हणजे अनादर स्प्रिंगच्या एंडला कनेक्ट असतं. लक्षात आलं. इथं बघा, या स्प्रिंगचं, आता फॉर एक्झाम्पल या स्प्रिंगचा, ही स्प्रिंग फर्स्ट आहे, याचा स्प्रिंग कॉन्स्टंट आपण K1 घेऊ. ही स्प्रिंग सेकंड आहे, याचा आपण स्प्रिंग कॉन्स्टंट K2 घेऊ. ठीक आहे. आता बघा, फर्स्ट स्प्रिंगचा एक एंड रिजिड सपोर्टला आहे आणि दुसरा एंड अनादर स्प्रिंगच्या एका एंडला आहे. ठीक आहे. जर अशी कंडिशन असेल तर आपण त्याला काय म्हणतो, सिरीज कॉम्बिनेशन. ठीक आहे. आणि याच्या थोडंसं उलट बघा, इथं जर का कॉम्बिनेशन्समध्ये स्प्रिंगचं एक एंड रिजिड सपोर्टला असेल, ठीक आहे, आणि एक एंड जर काय मासला किंवा ब्लॉकला अटॅच असेल तर ते कॉम्बिनेशन ऑब्वियसली पॅरलल कॉम्बिनेशन असतं. ठीक आहे. तुम्ही इथंसुद्धा बघू शकताय किंवा हे एक्झाम्पल घ्या. बघा, स्प्रिंगचं एक एंड रिजिड सपोर्टला, दुसरा एंड मासला अटॅच आहे. ठीक आहे. इथं बघा, स्प्रिंगचं एक एंड मासच्या एका एंडला आहे आणि दुसरा एंड रिजिड सपोर्टला आहे. ठीक आहे. आता हे हॉरिझॉन्टल आहे आणि ही व्हर्टिकल डायग्राम आहे.
लक्षात आलं का डिफरन्स सिरीज कॉम्बिनेशन आणि पॅरलल कॉम्बिनेशन कसं रेकग्नाइज करायचं? कारण की हे आपण मी का सांगतोय, कारण की तुम्ही म्हणाला की सर सिरीज कॉम्बिनेशनमध्ये इक्विवलंट केची जी काही व्हॅल्यू आहे के इक्विवलंट किंवा स्प्रिंग इक्विवलंट व्हॅल्यू फॉर स्प्रिंग कॉन्स्टंट ही व्हॅल्यू सिमिलरली येईल सिरीज कॉम्बिनेशन फॉर रेजिस्टन्ससारखी, तर तसं नाही आहे. ते रिझल्ट इथे थोडेसे रिव्हर्स भेटतात किंवा उलटे भेटतात. ठीक आहे, ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, बघा हे ओळखल्यानंतर तुम्हाला जो फॉर्म्युला यूज करायचा आहे तो फॉर्म्युला तुम्हाला असं भेटतो की के इक्विवलंट इज इक्वल टू K1 K2 अपॉन K1 प्लस K2. ठीक आहे, हे झालं सिरीज कॉम्बिनेशनसाठीचं इक्विवलंट स्प्रिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू. ठीक आहे, आणि पॅरललसाठीची जी काही व्हॅल्यू आहे के इक्विवलंट इज इक्वल टू K1 प्लस K2. आणि हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये प्रूव्ह करून याच्यावरची आपले न्यूमेरिकल सॉल्व करायचे आहेत. समजलं का? ठीक आहे, आता बघू आपण फर्स्टली फॉर सिरीज कॉम्बिनेशन. ठीक आहे, आता आपण ही वाली म्हणजे सेकंड नंबरची फिगर यूज करणार आहोत या केसमध्ये. ठीक आहे, तर बघा जर काय सिरीज कॉम्बिनेशनसाठी के इक्विवलंटची व्हॅल्यू ही असेल K1 K2 अपॉन K1 प्लस K2, तर टाईम पिरियडची व्हॅल्यू भेटेल या केसमध्ये सिरीज कॉम्बिनेशनसाठी T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट M अपॉन KE. KE म्हणजे काय? इक्विवलंट स्प्रिंग कॉन्स्टंट फॉर सिरीज कॉम्बिनेशन. ठीक आहे, ज्याची व्हॅल्यू किती भेटले K1 K2 अपॉन K1 प्लस K2. लक्षात आलं? ठीक आहे, आता बघा आपल्याला हे व्हेरीफाय करायचं किंवा प्रूफ करायचं आहे. ठीक आहे, आता मला सांगा जर का सपोज जर का मी हा ब्लॉक एक एक्स डिस्प्लेसमेंटनं किंवा डिस्टन्सनं डिस्प्लेस केला असेल तर काय होईल सांगा रे? ज्यावेळेला हा ब्लॉक मी त्याच्या मेन पोझिशनपासून x=0 मेन पोझिशनपासून डिस्प्लेस करतो, तेव्हा ऑब्व्हियसली जी सेकंड नंबरची स्प्रिंग आहे ओके तीसुद्धा इलॉंगेट होईल ओके बाय डिस्टन्स x2. ओके, अँड सिमिलरली त्याच इन्स्टंटला K1 जी फर्स्ट नंबरची काही स्प्रिंग आहे तीसुद्धा x1 डिस्टन्सनं काय होणार आहे? डिस्प्लेस होणार आहे. समजतं मी काय केलं? आता ही सपोज करा पहिल्यांदा स्टेबल इक्विलिब्रियम पोझिशन आहे ॲट x=0. ठीक आहे, वेन वी डिस्प्लेस दिस मास फ्रॉम इट्स मीन पोझिशन बाय डिस्टन्स x, देन फर्स्ट स्प्रिंग अँड सेकंड स्प्रिंग ऑल्सो डिस्प्लेसेस डिस्टन्स x1 अँड x2 रिस्पेक्टिवली. ठीक आहे, तर बघा या केसमध्ये आपण काय सांगू शकतो की आता बघा जर K2 म्हणजे सेकंड नंबरची स्प्रिंग x2 डिस्टन्सनं डिस्प्ले झाले असेल, फर्स्ट नंबरची स्प्रिंग x1 डिस्टन्सनं डिस्प्ले झाले असेल, तर यामध्ये लागणारा जो काय फोर्स आहे तो किती असणार आहे? यासाठी किती असेल सेकंड नंबरच्या स्प्रिंगसाठी? K2 x2. ठीक आहे, आणि K1साठी फोर्स किती असणार आहे? म्हणजे बघा ज्या डायरेक्शनला आपण डिस्प्लेसमेंट केले त्याच्या अपोजिट डायरेक्शनला फोर्स ॲक्ट होतो, त्यामुळं K1 x1. लक्षात आलं का? ठीक आहे, आता बघा या केसमध्ये आपण काय करू शकतोय, तर आपण जो डिस्प्लेसमेंट आहे x त्याची व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. तर डिस्प्लेसमेंट काय येणार सांगा? तर डिस्प्लेसमेंट या केसमध्ये बघा जे नेट डिस्प्लेसमेंट आहे x डिस्प्लेसमेंट ड्यू टू फर्स्ट स्प्रिंग अँड डिस्प्लेसमेंट ड्यू टू सेकंड स्प्रिंग, दॅट इज द सम ऑफ x1 प्लस x2. त्या अगोदर आपण एक कंडिशन या ठिकाणी यूज करतोय, ती म्हणजे ती कंडिशन कोणती आहे बघा? ज्या गिवन स्प्रिंग्स आहेत, गिवन स्प्रिंग्स आर massless. ओके, अँड हेन्स जो फोर्स एक्झर्ट होत आहे ह्या दोन्ही स्प्रिंगमध्ये, फोर्स exerted in between two springs are same. ठीक है, therefore F1 is equal to K1 x1 is equal to F2 is equal to K2 x2 असं आपण लिहू शकतो. लक्षात आलं? म्हणजे थोडक्यात K1 x1 म्हणजे जो फोर्स आहे फर्स्ट स्प्रिंगमधला त्याची व्हॅल्यू K1 x1 आणि इज इक्वल टू K2 x2 म्हणजे
सेकंड नंबरच्या स्प्रिंगसाठी मध्ये असणारा फोर्स. ठीक आहे. तर बघा आता जर का मी ह्या सर्किटचं एक इक्विव्हॅलंट सर्किट ड्रॉ केलं. ठीक आहे. बघा मी काय करतो, या सर्किटचं मी एक इक्विव्हॅलंट सर्किट आपण ड्रॉ करू. ते कसं म्हणाल सांगा. दोन स्प्रिंगचा जो काही रिझल्ट असेल किंवा जो रिझल्टंट डायग्रॅम किंवा इक्विव्हॅलंट सर्किट आपण कशा पद्धतीने ड्रॉ करू शकतोय, तर ते आपल्याला अशा पद्धतीने ड्रॉ करता येईल. ठीक आहे. या ठिकाणी मास यम आहे. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट सपोज करा एक्स असेल. ठीक आहे. तर या इक्विव्हॅलंट स्प्रिंगसाठी किंवा या डायग्रॅमसाठी आपण काय लिहू शकतो रे, जो फोर्स आहे इट इज ऑलवेज अपोजिट टू डिस्प्लेसमेंट. देअरफॉर एफ इज इक्वल टू, आता या स्प्रिंग कॉन्स्टंट काय असणार आहे, या दोघांचा रिझल्ट आहे ना, त्यामुळं के ई. त्यामुळं या स्प्रिंग कॉन्स्टंट किती आहे, के ई इंटू एक्स. बरोबर आहे. आणि आपण काय अज्युम केलं आहे किंवा जी कंडिशन आपण यूज केली ती कोणती आहे, गिवन स्प्रिंग्स आर massless and hence force exerted in between two springs are same. Therefore, by using this condition we can write here Kex is equal to K1 x1 is equal to K2 x2 is equal to F. म्हणजे जी काय फोर्सची व्हॅल्यू आहे ती सेम असेल. ओके. या गोष्टी तुम्ही अशाही पद्धतीने समजून घेताय. सपोज बघा मी काय म्हणतो की जर का या ठिकाणी स्प्रिंग नसत्या, जर का एक युनिफॉर्म वायर, कॉपर वायर किंवा स्टीलची वायर आपण यूज केली असती. ठीक आहे. आणि आपण असं अजून केलं असतं की जर काय आपण ह्या मासला एखाद्या डिस्टन्स एक्सने डिस्प्लेस केला असेल तर प्रत्येक पॉईंटला, पर्टिक्युलर इन्स्टंटला त्या पॉईंट कोणत्याही त्या वायरच्या ठिकाणी जे टेन्शन असेल ते कसं असणार आहे, सेम असेल. म्हणजे टेन्शन ओव्हरऑल स्ट्रिंग इज सेम. लक्षात आलं का. जर का आपण या ठिकाणी स्प्रिंगऐवजी एखादी वायर्स यूज केल्या असतील तर. ठीक आहे. मात्र आपण या केसमध्ये असं अजूम केलं आहे ज्या स्प्रिंग्स आहेत त्या मासलेस आहेत. ठीक आहे. जेणेकरून काय होणार आहे, जो फोर्स एक्झर्ट होणार आहे ह्या दोन्ही स्प्रिंगमध्ये तो सेम असेल. आणि त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, K1 x1 इज इक्वल टू K2 x2 इज इक्वल टू Kex इज इक्वल टू F. ठीक आहे. आता बघा तुम्ही इथे काय म्हटलं आहेत की जे नेट रिझल्टंट आहे एक्स इज इक्वल टू x1 प्लस x2 आहे. ऑब्वियसली ना. सपोज बघा इथं जर काय हा ब्लॉक एक्स इज इक्वल टू म्हणजे 10 सेंटीमीटर डिस्प्ले झाला असेल, याचा अर्थ काय रे, एकतर K1ची व्हॅल्यू, K1 ह्या स्प्रिंग जो डिस्प्ले झाला त्याची व्हॅल्यू 5 सेंटीमीटर असली पाहिजे किंवा K2ची व्हॅल्यू 5 सेंटीमीटर असली पाहिजे, किंवा हा जर काय 2 सेंटीमीटर झाला असेल म्हणजे त्याच्या स्टिफनेसच्या म्हणजे K1 आणि K2 वेरे आहेत ना. ठीक आहे. हा जर काय K1 2 सेंटीमीटर झाला असेल तर K2 तुमचा 8 सेंटीमीटर झाला असेल, किंवा हा जर काय 4 सेंटीमीटर झाला असेल तर हा तुमचा 6 सेंटीमीटर झाला असला पाहिजे. जेणेकरून काय होईल, 4 + 6 10 सेंटीमीटर म्हणजे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट या दोघांची काय असेल, सम असेल. ठीक आहे. आता म्हणून आपण काय लिहू शकतोय, एक्स इज इक्वल टू x1 प्लस x2. समजतंय. ठीक आहे. आता बघू आपण x1 x2च्या व्हॅल्यू या इक्वेशनवर आपण लिहू शकतो. कशी सांगा, एक्स इज इक्वल टू काय भेटतं, एक्स इज इक्वल टू यावरून बघा एक्स इज इक्वल टू भेटतं आपला याला ह्या टर्मला आणि ह्या एफला कम्पेअर करा, तुम्हाला काय भेटतं, एक्स इज इक्वल टू एफ अपॉन के भेटतं. ठीक आहे. देन यावरून x1ची व्हॅल्यू काय भेटते, याच्यावरून बघा या टर्मवरून आणि या टर्मवरून x1 इज इक्वल टू काय भेटतं, एफ अपॉन K1. सिमिलरली या दोघांवरून काय भेटेल, x2 इज इक्वल टू एफ अपॉन K2. ठीक आहे. आता बघा ह्या व्हॅल्यूज आपण इथं पुट करू, आपल्याला काय भेटतं सांगा, एक्सची व्हॅल्यू एफ अपॉन के इज इक्वल टू x1ची व्हॅल्यू एफ अपॉन K1 प्लस x2ची व्हॅल्यू एफ अपॉन K2. ठीक आहे. आता बघा जर का आपण यातून एफ कॉमन काढला तर हा एफ कॅन्सल होतो. ठीक आहे. एफ कॅन्सल होईल, शिल्लक राहतं 1 अपॉन के इज इक्वल टू 1 अपॉन K1 प्लस 1 अपॉन K2. ठीक आहे. आता बघा 1 अपॉन के इज इक्वल टू 1 अपॉन K1 प्लस 1 अपॉन K2 आहे. ठीक आहे. त्यामुळे आन्सर काय येणार आहे, 1 अपॉन के इज इक्वल टू K1 प्लस K2 अपॉन K1 into K2. Okay, and this equation implies that Ke is equal to
K1 K2 अपॉन K1 प्लस K2. ठीक आहे. अँड हेन्स इट इज द इक्विवलंट और रिझल्टंट स्प्रिंग कॉन्स्टंट फॉर सिरीज कॉम्बिनेशन. ओके. आणि जर काय तुम्हाला सिरीज कॉम्बिनेशनसाठी टाईम पिरियडची व्हॅल्यू विचारली असेल टी इज इक्वल टू 2π √m अपॉन के, तर त्या केसमध्ये के K1 K2 अपॉन K1 प्लस K2 ही व्हॅल्यू पुट करायची आहे. समजलं सगळ्यांना? ठीक आहे. काय अडचण आहे? ठीक आहे. ओके. देन आपण सिरीज कॉम्बिनेशन समजलं असेल तर आपण पुढचं आर्टिकल बघू. ते आहे पॅरलल कॉम्बिनेशन. ठीक आहे. तर बघा, पॅरलल कॉम्बिनेशन्स मगाशी मी सांगितलं की कसं आपण फाइंड करायचं किंवा कसं ओळखायचं. ठीक आहे. या केसमध्ये जो रिझल्टंट किंवा के इक्विवलंट आहे त्याची व्हॅल्यू किती असते? K1 प्लस K2 असते. ठीक आहे. हे आपल्याला प्रूफ करायचे. आता बघा, सिरीज कॉम्बिनेशनच्या केसमध्ये जो स्प्रिंगमध्ये लागणारा जो फोर्स होता त्याची व्हॅल्यू सेम होती. ठीक आहे. आणि जो डिस्प्लेसमेंट होता त्याची व्हॅल्यू आपण कशी फाइंड केली होती? x इज इक्वल टू x1 प्लस x2. आता बघा, पॅरलल कॉम्बिनेशन केसमध्ये काय होतं? जो ब्लॉक आहे सपोज ही x इज इक्वल टू 0 मीन पोझिशन आहे. जर का आपण ह्या ब्लॉकला त्याच्या मीन पोझिशनपासून x डिस्टन्सला जर आपण डिस्प्लेस केलं तर काय होणार सांगा? जे इलॉंगेशन आहे किंवा सपोज करा जर का आपण कॉम्प्रेस केलं किंवा जे कॉम्प्रेशन आहे ते दोन्ही स्प्रिंगसाठी सेम असेल. बरोबर आहे का? मात्र ह्या दोन स्प्रिंगमध्ये जरी डिस्प्लेसमेंट सेम असलं तरीसुद्धा प्रत्येक स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू डिफरंट आहे. त्यामुळे या स्प्रिंगमध्ये करस्पॉन्डिंग जो फोर्स जनरेट होतो त्याची व्हॅल्यू डिफरंट असेल. ठीक आहे. आता बघा, एक्सटेन्शन आपण या साईडला राईट हँड साईडला केलं आहे, त्यामुळे जो फोर्स आहे तो या साईडला असेल. काय असणार आहे? F इज इक्वल टू K1 x1. ठीक आहे. सिमिलरली या स्प्रिंगमध्ये फोर्स किती असणार आहे? K2 x2. ओके. म्हणजे या ठिकाणी फोर्सची व्हॅल्यू डिफरंट आहे मात्र डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू सेम आहे. ठीक आहे. देअरफोर जर काय तुम्हाला या केसमध्ये रिझल्टंट फोर्स काढायचा असेल तर आपण कसं काढू शकतोय? तर बघा, F1 प्लस F2 बरोबर आहे ना? ठीक आहे. इज इक्वल टू F1ची व्हॅल्यू काय बनेल? K1 x1 प्लस F2ची व्हॅल्यू K2 x2 इज इक्वल टू. आता हा F म्हणजे काय असणार आहे? जर काय आपण या सर्किटचा, बघा मी काय म्हणतो, जर काय आपण या सर्किटचा एक रिझल्टंट किंवा एक इक्विवलंट सर्किट जर काय आपण ड्रॉ करून बघितलं तर ते सर्किट आपल्याला असं दिसेल का? डिस्प्लेसमेंट x. ठीक आहे. याच्यामध्ये जनरेट होणारा फोर्स सपोज आता जर का ह्या दोन पॅरलल कॉम्बिनेशन जर का आपण इक्विवलंट सर्किट ड्रॉ केला असेल तर या स्प्रिंगचा जो काय स्प्रिंग कॉन्स्टंट असणार आहे तो KE असणार आहे. बरोबर आहे का? त्यामुळे फोर्स काय बनेल? F इज इक्वल टू KEX. ठीक आहे. म्हणजे आपण या इक्विवलंटच्या सर्किटच्या केसमध्ये जी फोर्सची व्हॅल्यू आहे ती KEX पुट करू शकतो. ठीक आहे. त्यामुळं F इज इक्वल टू KEX. ठीक आहे. आता जर काय मी या केसमध्ये काय म्हटलं आहे? इन केस ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन displacement of both the springs are equal. Therefore x1 is equal to x2 is equal to x. ठीक आहे. आता जर का आपण हे स्टेटमेंट या ठिकाणी यूज केलं इक्वेशन फर्स्टमध्ये तर आपल्याला काय भेटतं? KEX इज इक्वल टू K1X. कारण की x1 आणि x2 सेम आहेत विथ रिस्पेक्ट टू x. ओके. म्हणजे जी तुमची जी काही रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे तेच असणार ना. त्यामुळे K1X प्लस K2X. ओके. त्यामुळे x यातून कॉमन काढला तर हा x कॅन्सल होतो इथं. x कॅन्सल केला. ठीक आहे. शिल्लक राहील KE इज इक्वल टू K1 प्लस K2. ओके. आणि हे तुमचं काय असेल? इक्विवलंट स्प्रिंग कॉन्स्टंट फॉर पॅरलल कॉम्बिनेशन. ओके. आणि जर काय तुम्हाला पॅरलल कॉम्बिनेशनच्या केसमध्ये टाईम पिरियड फाइंड करावी सांगितलं तर तुम्ही कसं काढणार? टाईम पिरियड T इज इक्वल टू 2π √m अपॉन K. ओके. वेअर K इज द इक्विवलंट स्प्रिंग कॉन्स्टंट फॉर पॅरलल कॉम्बिनेशन. त्याची व्हॅल्यू किती आहे? K1 प्लस K2. लक्षात आलं का? ठीक आहे.
हे आहे जे आपण आर्टिकल बघितलं कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग, त्यामध्ये सिरीज कॉम्बिनेशन आणि पॅरलल कॉम्बिनेशन. तुम्ही जर काय सिरीज कॉम्बिनेशन फॉर रेझिस्टन्स आणि पॅरलल कॉम्बिनेशन फॉर रेझिस्टर ह्या दोघांचा रिझल्ट बघितला तर या दोघांचा रिझल्ट या केसमध्ये तो रिव्हर्स होता किंवा अपोजिट होता. लक्षात आलं का? हा जो काही रिझल्ट आहे तुम्हाला K1 K2 अपॉन K1 प्लस K2 हा रिझल्ट तुम्हाला पॅरलमध्ये भेटला होता. कुठं? पॅरलल कॉम्बिनेशन फॉर रेझिस्टन्स. ठीक आहे. बरं त्यासोबत तुम्ही नका कन्फ्यूज होऊ. इथं सिम्पली आहे सिरीज कॉम्बिनेशन असेल की काय करायचं, K ची व्हॅल्यू किती असणार आहे K1 K2 अपॉन K1 प्लस K2 आणि पॅरललसाठी K इक्विवलेंट इज इक्वल टू K1 प्लस K2. ओके. न्यूमरिकलमध्ये प्रॉब्लेममध्ये सिरीज कॉम्बिनेशन कसं ओळखायचं, पॅरलल कॉम्बिनेशन कसं ओळखायचं हे आपण स्टार्टिंगला समजवलेलं आहे. समजलं का? ठीक आहे. तर बघा व्हिडिओ पॉज करा, याचा स्क्रीनशॉट घ्या, आपला नोट्स प्रिपेअर करा. काय क्वेश्चन असेल काय क्युरी असेल तर नक्की विचारा कमेंट्समध्ये. ठीक आहे. त्यानं आपण या आर्टिकलच्या बेसवर न्यूमरिकल्स सॉल्व करू. ठीक आहे. समजलं का? ठीक आहे. ओके. झालं का लिहून? ठीक आहे. देन समजलं सिरीज कॉम्बिनेशन. ओके. टाईम पिरियड कसं फाईंड करायचा ते आपण बघितलेलं आहे या केसमध्ये इथं. ठीक आहे. इथं सुद्धा. ओके. देन नेक्स्ट आता तुम्हाला कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग समजला असेल तर बघा हा एक प्रॉब्लेम आहे जो IIT 2009मध्ये विचारला गेला होता. काय म्हटलं बघा, तुम्हाला एक सिस्टीम दिलेलं आहे. ही सिस्टीम ऑब्वियसली आहे सिरीज कॉम्बिनेशनची आहे. एक पार्टिकल आहे जो या दोन्ही स्प्रिंगच्या इन बिटवीन ॲट अ पॉईंट Pला लाई करतो. ठीक आहे. सपोज जर का हा ब्लॉक डिस्प्लेसमेंट Xनं डिस्प्लेस केला असेल राईट हँड साईडला तरी विचारलं आहे फाइंड द ॲम्प्लिट्यूड ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन ऑफ पार्टिकल इज ॲट पॉईंट P. ठीक आहे. ऑप्शन नंबर तुमच्याकडे आहेत. ए दिला आहे K1A अपॉन K1 प्लस K2, बी आहे K2A अपॉन K1 प्लस K2, ऑप्शन सी K1A अपॉन K2 आणि ऑप्शन डी A. ठीक आहे. बघा काही वेळापुरतं व्हिडिओ पॉज करा आणि ट्राय करा. पाठीमागचं आपल्याला रिझल्ट यूज करायचे आणि आन्सर फाइंड करायचं. ठीक आहे. ओके. ठीक आहे. आय होप तुम्ही आन्सर सॉल्व केला असेल. ऑप्शन तुम्ही पुढचा व्हिडिओ स्टार्ट करायच्या अगोदर कमेंटमध्ये दिला तरी चालेल. ठीक आहे. चला आपण याचं सोल्युशन बघू, फाइंड करू. ठीक आहे. तर बघा मला सांगा की हा पॉईंट किंवा ॲट अ पॉईंट Pला जो पार्टिकल आहे ह्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट कोणत्या स्प्रिंगमुळे पॉसिबल आहे, K1 की K2. ठीक आहे. काय सांगता येईल? थोडंसं नीट जर का ऑब्झर्व केला तर काय आपण ह्या ब्लॉकला तुम्ही हे थोडंसं व्हिज्युअलाइज करून बघू शकता. जर का आपण ह्या ब्लॉकला डिस्टन्स X इज इक्वल टू Aनं डिस्प्लेस केला असेल तर साहजिकच आहे ह्या K2मध्ये इलॉंगेशन होईल. लक्षात आलं का? तर मला सांगा जर का K2मध्ये इलॉंगेशन होत असेल तर या K2 म्हणजे ह्या सेकंड स्प्रिंगचा जो काही स्प्रिंग कॉन्स्टंट आहे जो K2 आहे स्टिफनेस आहे ती इलॉंगेट ऑब्वियसली होईल. मात्र हा पॉईंट P मूव्ह करणार आहे का? पॉईंट P पासून जो पार्टिकल आहे तो नाही करणार. का सांगा? कारण की ज्यावेळेला ही स्प्रिंग इलॉंगेट होईल त्यावेळेला हा पॉईंट रेस्टलाच असणार आहे. तुम्ही हे एक्सपिरियन्स करून बघू शकता. ठीक आहे. मात्र ज्यावेळेला हा ब्लॉक आपण एक्सटेंड करू किंवा डिस्प्लेस करू बाय डिस्टन्स X इज इक्वल टू A त्यावेळेला K1सुद्धा बाय डिस्टन्स X1 काय होईल, डिस्प्लेस होईल. बरोबर आहे का? आणि मग ह्या K1च्या डिस्प्लेसमेंटमुळं X1मुळं हा जो काय पॉईंट आहे तो पॉईंटसुद्धा डिस्प्लेस होणार आहे. लक्षात आलं का? त्यामुळे जे काय पार्टिकल ॲट अ पॉईंट P जो पार्टिकल लाय होतो आहे त्याचं जे काय नेट डिस्प्लेसमेंट आहे ते या K1वर डिपेंड करेल. या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट सांगण्यासाठी तुम्हाला K1 या स्प्रिंगचा रेफरन्स घ्यावा लागतो. ठीक आहे. तर बघा या केसमध्ये जर काय आपण पहिल्यांदा काय करू, या सर्किटचं इक्विवलेंट सर्किट ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे. बघा सपोज करा ही इक्विवलेंट सर्किट आहे. हा मास M. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट A आहे आणि याचा जो काय दोघांचं K1 प्लस K2 आपण ॲड केलं किंवा इक्विवलेंट जर काय स्प्रिंग कॉन्स्टंट बघितला तर तो बनतो Ke. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट राईट हँड साईडला आहे, फोर्स त्याच्या अपोजिट असेल तर मग F इज इक्वल टू KEA. ठीक आहे. बघा डिस्प्लेसमेंट ऑफ धिस पार्टिकल ॲट अ पॉईंट P इट इज ओनली ड्यू टू द स्प्रिंग K1. आपण सिम्पली लिहू शकतो. आता बघा सिरीज कॉम्बिनेशनच्या केसमध्ये जो फोर्स असतो, फोर्स बिटवीन टू स्प्रिंग्स आर सेम किंवा इक्वल.
ओके. आणि जे डिस्प्लेसमेंट असतं इट इज अ सम ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ x1 प्लस x2. आता तुम्हाला फक्त काढायचं काय, जो पॉईंट पीला आहे त्याचं डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. देअरफॉर मी लिहू शकतो आहे k1x1 इज इक्वल टू KEA. बरोबर आहे. ठीक आहे. तुम्हाला काढायचं आहे काय, डिस्प्लेसमेंट ऑफ, मला सांगा K1 ज्या डिस्प्लेसमेंट डिस्प्लेस होणार आहे त्याला आपण लेट बी म्हटलं x1 म्हटलं. ओके. तेच डिस्प्लेसमेंट ह्या पार्टिकल याच पार्टिकलचं असणार आहे ना. म्हणजे सपोज करा हा एक 5 सेंटीमीटर डिस्प्लेस झाला असेल त्याच्या मेन पोझिशनपासून, तर ऑब्व्हियसली हा पार्टिकलसुद्धा 5 सेंटीमीटर काय होणार, डिस्प्लेस होणार आहे. देअरफॉर x1 इज इक्वल टू हे काय घेतलं लक्षात आलं का, जो 4ची व्हॅल्यू आहे सिरीज कॉम्बिनेशनसाठी ती काय असते, सेम असते. कारण की आपण ज्या स्प्रिंग घेतो ते मासलेस आहेत असं आपण अज्युम केलं आहे. त्यामुळे x1 इज इक्वल टू KEA अपॉन K1. लक्षात आलं. आता सिरीज कॉम्बिनेशनसाठी जो इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू काय असते, K1 K2 अपॉन K1 प्लस K2. ओके. इंटू A अपॉन K1. ठीक आहे. नाव K1 कॅन्सल, शिल्लक राहतं A टाइम्स K2 अपॉन K1 प्लस K2. दिस इज द desired displacement of the particle at a point P due to the spring K1. असं झालं. देअरफॉर ऑप्शन नंबर बघा AK2 म्हणजे उलटं करून K2A अपॉन K1 प्लस K2. ऑप्शन नंबर B इज करेक्ट. लक्षात आलं. थोडंसं आपण ज्या ठिकाणी एक व्हिज्युअलाइज करायचं आहे की नेमकं कोणत्या स्प्रिंगमुळे ह्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट होणार आहे. ठीक आहे. जो पार्टिकल पॉईंट Pला लाय करत आहे किंवा त्या ठिकाणी आपण अज्युम केलेलं आहे. समजलं का. ठीक आहे. सपोज मला असं वाटतं की बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी याचा आन्सर दिला असावं कमेंट्समध्ये. ठीक आहे. आय होप सो पाठीमागे सर तुम्हाला आर्टिकल समजलं असेल त्यामुळे. ठीक आहे. देन आपण नेक्स्ट बघू क्वेश्चन नंबर, आता हा क्वेश्चन नंबर फर्स्ट, देन क्वेश्चन नंबर सेकंड. ओके. ॲन्सर थोडंसं व्हॅरीज असेल तर व्हिडिओ पॉज करून त्याचा ॲन्सर लिहा. करस्पॉन्डिंग न्यूमरिकल्स खूप महत्त्वाचे आहेत. काय म्हटलं. ठीक आहे. तुम्हाला एक पहिल्यांदा सिरीज कॉम्बिनेशन दिले ज्यामध्ये तुम्हाला 2 स्प्रिंग दिसत आहेत. ज्याच्या पहिला स्प्रिंगचा जो काय स्प्रिंग कॉन्स्टंट आहे तो 3K आहे. सेकंड स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट 6K आहे. ठीक आहे. हे सिरीज कॉम्बिनेशन आहे. तर या केसमध्ये जो काय टाईम पिरियड आहे लेट इट बी T1. ठीक आहे. त्याची व्हॅल्यू आहे √2 सेकंड. ठीक आहे. इफ दीज कॉम्बिनेशन्स आर रिअरेंज इन टर्म्स ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन सच ॲज, ओके, म्हणजे या ठिकाणी हा 3K आणि 6K. ठीक आहे. तर या पॅरलल कॉम्बिनेशनच्या केससाठी तुम्हाला टाईम पिरियड T2 इज इक्वल टू फाइंड करायचं आहे. ओके. क्वेश्चन समजलं का. सिरीज कॉम्बिनेशनला पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये कन्वर्ट केल्यानंतर किंवा ती डायग्रॅमॅटिक आपण रिप्रेझेंट केल्यानंतर करस्पॉन्डिंग टाईम पिरियडमध्ये काय चेंज होईल ते आपल्याला बघायचं. ठीक आहे. तर बघा सोल्युशन. ओके. फॉर फर्स्टली फॉर series combination, okay, we can write K equivalent is equal to K1 K2 upon K1 plus K2. ओके. आता बघा हीच असते ना व्हॅल्यू सिरीज कॉम्बिनेशनसाठी. आता K1ची व्हॅल्यू किती आहे, 3K इंटू 6K अपॉन 3K प्लस 6K किती बनणार आहे, 9K. देअरफॉर 3 इंटू 6 18K अपॉन 9K इज इक्वल टू 18K अपॉन 9K. आन्सर काय बनणार आहे, 2K. ओके. हे झालं K इक्विवलेंट फॉर सिरीज कॉम्बिनेशन. लक्षात आलं का. नाव फॉर parallel combination, okay, we can write the value of KE. Therefore KE is equal to
K1 plus K2 is equal to 3K plus 6K is equal to 9K. ओके. नाव आता आपल्याला काय करायचं आहे, जे काय टाईम पिरियड आहेत, टाईम पिरियड फॉर पॅरलल कॉम्बिनेशन आणि टाईम पिरियड फॉर सिरीज कॉम्बिनेशन, याला आपल्याला काय करायचं आहेत, रेशोच्या फॉर्ममध्ये लिहायचे. जसं की बघा T2/T1 इज इक्वल, T2 म्हणजे काय, टाईम पिरियड फॉर पॅरलल कॉम्बिनेशन काय असणार आहे, जनरल फॉर्म्युला 2π √m/Ke/2π√m/Ke फॉर सिरीज. ठीक आहे. आता करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज पुट करा. 2π कॅन्सल होईल. ठीक आहे. m कॅन्सल होईल. फक्त काय राहणार आहे, 1/K ची व्हॅल्यू किती आहे, T2 म्हणजे काय, पॅरलल कॉम्बिनेशन किती आहे, 9K/1/2K म्हणजे याला आपण असं लिहू शकतो का, √2K/9K. देअरफॉर K कॅन्सल, शिल्लक किती राहणार आहे, √2/9. ठीक आहे. आता T2 तुम्हाला काढायचं आहे, त्यामुळे T2 ॲज इट इज. आपण T1ची व्हॅल्यू किती आहे, √2 सेकंड Q1 आहे इज इक्वल टू किती भेटलं आहे, √2/√9 3. देअरफॉर T2 इज इक्वल टू √2/3 इंटू √2. देअरफॉर 2/3. दिस इज द टाईम पिरियड फॉर पॅरलल कॉम्बिनेशन. समजलं का काय करायचं आहे. पहिल्यांदा आपण काय केलं, सिरीज कॉम्बिनेशनसाठी K इक्विव्हॅलेंटची व्हॅल्यू फाइंड केली, ती भेटली 2K. देन फॉर पॅरलल कॉम्बिनेशन K इक्विव्हॅलेंटची व्हॅल्यू 9K. ओके. ह्या दोन्ही टाईम पिरियडचा आपण रेशिओ घेतला T2/T1. T2 म्हणजे टाईम पिरियड फॉर पॅरलल कॉम्बिनेशन, T1 इज इक्वल टू टाईम पिरियड फॉर सिरीज कॉम्बिनेशन. करस्पॉन्डिंगच्या व्हॅल्यूज आहेत 2π√m/Ke. Ke या केसमध्ये इक्विव्हॅलेंट स्प्रिंग कॉन्स्टंट फॉर पॅरलल. ठीक आहे. आणि या केसमध्ये Ke इज नथिंग बट इक्विव्हॅलेंट स्प्रिंग कॉन्स्टंट फॉर सिरीज कॉम्बिनेशन. व्हॅल्यूज पुट केल्या, तुम्हाला आन्सर काय भेटलं, T2 इज इक्वल टू 2/3. समजलं का. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंगवरती नंबर ऑफ एक्झाम्पल्स सॉल्व करू शकतो. समजलं का. ठीक आहे. काय अडचण असेल तर नक्की विचारा, आपण त्या क्वेश्चनचा आपण आन्सर नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा तुमच्या कमेंट्समध्ये नक्की देऊ. ठीक आहे. मी आशा करतो की आजचा लेक्चर तुम्हाला समजला असेल. ओके. जर काय तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले जे काही नवीन अपडेट्स किंवा नवीन जे काही लेक्चर्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. सो स्टे ट्यून विथ युनिवर्स ऑफ मायक्रोफिजिक्स. ओके. लेट्स लर्न, practice, understand all concept in physics with universe of microphysics. You can reach your desired aim with our beautiful channel universe of microphysics. So study karat raha. Okay. All the very best. Thank you all.